ची प्रक्रिया आहे, त्याची पहिली प्रक्रिया संपत येते म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची. वंचित बहुजन आघाडीने यासाठी उमेदवाराची यादी पण जाहीर केली आहे. तर अनेक दिवसापासून चाललं होतं की ते राष्ट्रवादी सोबत जातील, आता मनोज जरांगे पाटला सोबत ते असतील असे एक सुतोवाच सांगितलं जात आहे. आपल्याला काय वाटतं? याविषयी मला काही वाटण्याचं तसं कारण नाही. ते स्वतः आदरणीय आंबेडकरजी स्वतः एक प्रभावी नेते आहेत, एका पक्षाचे ते सर्व आहेत आणि त्यांचा अभ्यास या सगळ्या विषयांवर जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर मग त्यांनी जर अशी काही भूमिका घेतली असेल, ती प्रचंड विचारांती घेतली असेल किंवा त्यांना जो हवा तो सन्मान मिळाला नसेल, त्यामुळे त्यांनी जे योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं की ते स्वतःच्या उमेदवारी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. आता ते पुढच्या टप्प्यात काय करणार आहेत ह्याच्याकडे माझंही तेवढंच लक्ष आहे. तर मला वाटतं की त्यांची भूमिका आता जी आहे ती भूमिका त्यांची सर्वस्वी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून घेतलेले निर्णय असावेत. ताई, महादेव जानकर हे परभणीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी आईचे सुद्धा आशीर्वाद घेतलेत आणि आता पुढील वाटचाल राहणार आहे. काय सांगाल? ते आमच्या महायुतीतच आहेत आणि आता राहणारे तसेही सुतोवाच आलेले आहेत. आता तिकीट जोपर्यंत पक्षाच्या म्हटलं ना, आमच्याकडे एक पद्धत आहे की पक्षाच्या लेटर हेडवर साईन करून जोपर्यंत डिक्लेअर होत नाही ते दिल्लीमध्ये जाणार, तिथून फायनल होणार, तर तोपर्यंत ते मी म्हणू शकणार नाही. पण असं सुतोवाच नक्की आहे. त्यांना शुभेच्छा. त्याच महायुतीचे आणखी एक घटक पक्ष आहे, तो म्हणजे शिवसंग्राम, ज्याचा नामोल्लेख आपण 4 दिवसापूर्वी केला होता धामणगावमध्ये. पण त्यांच्या नेत्या ज्योती मेटे ह्या ज्यावेळी बीडमध्ये पोहोचल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की हो मी उभा टाकणार आहे. अच्छा, सांगितलं असं हो, जाहीर केलं की उमेदवारी मी घेणारच आहे, फक्त कशी असेल पुराकून असेल हे काही दिवसात मी. लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढायचा अधिकार आहे. त्यांनी अशी भूमिका घेतली असेल, मला म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण मला असं वाटलं त्या सोबत आहेत आणि त्या म्हणजे आदरणीय विनायकजी मेटे यांच्यानंतर सोबत राहिलेले आहेत. आमच्या नेत्यांशी पण त्यांचे चांगले संबंध आहेत. तर अशा भूमिका युतीत राहून त्या घेतील किंवा नाही असं मलाही वाटत होतं. पण जर त्यांनी अशी घेतली असेल तर तो त्यांचा सर्वस्वी त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. नाही, पहिल्या टप्प्यात 3 दिवसाचा दौरा केला, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा तुमचा दौरा सुरू आहे. कारण महाविकास आघाडीकडनं आजही उमेदवार नाही, कारण विरोधकाची भूमिका ही फार महत्वाची आहे. बीड लोकसभेसाठी महायुतीकडनं तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, पण महाविकास आघाडीचा अजूनही वेटिंग लिस्टची भूमिका आहे. आता मी माझी काळजी करायला पाहिजे, त्यांची कशाला करू? आणि ते नाही केले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? थोडं अजून लांबू द्या. त्यांची काळजी करणं माझं काम नाही. माझं काम आहे बीडच्या जनतेची काळजी करणं आणि बीडच्या जनतेची मी काळजी केली आहे. म्हणून आत्ता जेव्हा मी जाते किंवा अँटी इन्कम्बन्सी असते, प्रत्येक माणूस जेव्हा सत्तेत असतो, तर माझ्या पालकमंत्रीपदाचे मध्ये 5 वर्षाचा गॅप येऊन देखील अजून लोक मला रस्त्याने थांबवतात. ताई हा रस्ता तुम्ही दिला, ताई ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही दिलं, हे PHC तुम्ही दिलं, ताई तुम्ही हे पाण्याची योजना दिली. म्हणजे लोकच स्वतःहून मला सांगतायत. तर मी माझं हे ब्रीद वाक्य या निवडणुकीचं नाही, माझ्या राजकीय जीवनाचं, की माझा विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास हेच मला निवडणुकीमध्ये तारेल. ताई, अमोल कीर्तीकरांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्याच तासाला त्यांना ईडीची नोटीस आली गेली. म्हणजे आजही ईडीचा गैरवापर केला जातोय अशी टीका केली जाते विरोधी पक्षाकडून. माझं जग केवढं, बीड जिल्हा एवढं.